लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याआधीच भारतीय जनता पक्षाने 300 पार केले असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे। भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत 405 चा नारा दिला आहे। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा केला जात आहे। विरोधी पक्षाकडून या दाव्याचा भारतीय जनता पक्ष पराभवाजवळ असल्याने हा दावा करत असल्याचं बोललं जात आहे। यामुळे भारतीय जनता पक्ष 400 पार तर काय 200 पार करणार नाही असा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे। विरोधी पक्षाच्या या दाव्याला प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाकडून वारंवार दिलं जात आहे। यामुळे 400 पार खरंच भारतीय जनता पक्ष करेल काय हे येणारा काळ सांगेल, परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच आपल्याला कळेल की भारतीय जनता पक्षाने 400 पार केले। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। देशातील लोकसभा निवडणुकीचा जल्लोष संपल्यानंतर आता महाराष्ट्रातील 4 विधान परिषदेच्या जागांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। त्यानुसार निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केलं असून येत्या 26 जूनला कोकण आणि मुंबई या ठिकाणी असलेल्या पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई आणि नाशिक या ठिकाणी असलेल्या शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांसाठी येत्या 26 जूनला मतदान होणार असून 1 जुलैला याची मतमोजणी सुद्धा होणार आहे। त्या दृष्टीनं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, सर्वच पक्षातील नेत्यांची सध्या या 4 जागांसाठी जी आहे ती चाचपणी सुरू असून सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी तयारीला लागलेले आहेत। मात्र कुणाच्या वाट्याला किती जागा येतील हा पुन्हा एकदा पडलेला प्रश्न आहे। जर्नलिस्ट निकेशसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। महाराष्ट्रामध्ये 5 निवडणुकी टप्पे पूर्ण झाल्यानंतर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येताना दिसून येत आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावताना दिसून येते। त्यामुळे कोकण सध्या गजबजलेले दिसून येत आहे आणि पर्यटकांचा ओढा सध्या कोकणाकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक सुद्धा यांच्या मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाळेसह विकास मिरगणे, लोकशाही, सिंधुदुर्ग। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पंचगंगा नदीपात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिक आहेत ती करण्यात येत आहेत। स्वतः आयुक्त के मंजुलक्ष्मी या ठिकाणी या प्रात्यक्षिकांना हजर आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पंचगंगा नदी वाहते यामध्ये खरं तर 2019 आणि 2021 साली खूप मोठा महापूर आला होता आणि याचा सर्वाधिक फटका आहे तो कोल्हापूर शहराला बसलेला होता। त्यामुळं महापालिका ही आता अलर्ट मोडवरती आलेली आहे। काही दिवसांवरतीच खरं तर पावसाळा येणार असल्याची जी चाहूल आहे ती लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज पंचगंगा नदीपात्रामध्ये ही प्रात्यक्षिक आहेत ती या ठिकाणी खरं तर पार पडताना दिसून येत आहेत। महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि फायर ऑफिसर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर महापालिकेची जी यंत्रसामुग्री आहे जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरली जाते त्याची जी चाचणी आहे ती या ठिकाणी घेण्यात येते आणि एकूणच जर पाहिलं तर पंचगंगा नदीपात्रामध्ये हे सगळे अधिकारी आहेत ते उतरून या ठिकाणी खरं तर प्रात्यक्षिकं या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। बचाव कार्य असेल, यंत्रसामुग्री किती आहे याचा देखील आढावा आयुक्तांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती महापालिकेकडे यंत्रसामुग्री आहे आणि याचाच वापर येणाऱ्या महापुराच्या दरम्यान किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी आपल्याला सांगितलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। पंढरपूर तालुक्यामध्ये रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जवळपास 1100 हेक्टर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 1,500 शेतकरी यामुळे बाधित झालेले आहेत, तर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला असून 2 जनावरे या वीज पडल्यामुळे दगावली आहेत। तसेच वादळी वाऱ्यामुळे 267 घरांची अंशतः पडझड झाली असून जवळपास 150 घरा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं भयावह चित्र सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये दिसत आहे। रविवारी मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं होतं। वादळी सोसाट्याचा वारा इतका जोरात होता की अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले, झाडे उन्मळून पडली आणि मोठमोठ्या गाड्यांचा प्रवास देखील थांबला होता। रस्त्यावरचं दृश्यमानता कमी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक देखील खोळंबल्याचं चित्र दिसत होतं। अवकाळी पावसाने दिलेल्या या तडाख्यामुळे बागायतदार शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जिल्हा हा तापलेला असताना दुसरीकडे आता नाशिक जिल्ह्यातील धरणांनी देखील तळ गाठण्याच्या स्थितीवर आलेले आहे। नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांपैकी 6 धरणांनी पहिल्यांदाच आता तळ गाठलेला आहे। यामध्ये नागासाक्या असेल, माणिकपुंजा असेल, तिसगाव, पुणेगाव यासह ओझरखेड धरणांचा समावेश आहे। तर नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण हे देखील आता कोरडे टाक होण्याच्या स्थितीवर आहे।
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण याचा जो पाणीसाठा आहे हा 20 ते 22% येऊन पोहोचलेला आहे। यामुळे नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट हे घडत होताना दिसतंय। तर दुसरीकडे जर बघितलं तर जिल्ह्यातील दुष्काळाची जी भीषणता आहे ती देखील पुढे येताना दिसू लागली। 1220 गावगाड्यांना खरं तर 374 टँकरद्वारे पाणी पुरवठा हा सुरू आहे। यामध्ये 14 हे शासकीय टँकर आहेत, तर 356 टँकर या खाजगी संस्थेच्या मार्फत गावांना पाणी देण्यासाठी पुढे सरसावलेले। एकूणच जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती बघता नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीरतेने पुढे आलेला आहे आणि याच्यावर आता प्रशासन देखील उपाययोजना करत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जर समन्यायी वाटपाच्या भूमिकेप्रमाणे मराठवाड्याला देखील नाशिकमधून पाणी सोडण्यात आलेलं होतं। यामुळे नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट हे आता पुढे आलेलं आहे। यावर आता प्रशासन नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान जर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला होता। दरम्यान या घटनेनंतर जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या मुंडेवाडी गावातनं एक धक्कादायक असा व्हिडिओ देखील समोर आला होता। याच व्हिडिओच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या मुंडेवाडी गावाला भेट दिली आहे आणि याच परिस्थितीवरती नियंत्रण देखील मिळवलेलं आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याची चर्चा जी आहे ती संपूर्ण मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्यामुळेच बीडमध्ये शांतता निर्माण व्हावी असं आवाहन जे आहे ते देखील आता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलेलं आहे। या संपूर्ण गावामध्ये संपूर्ण जे समाज आहे तो एकोप्याने राहतो, कोणताही प्रकार या ठिकाणी असा घडलेला नाही आहे असं स्पष्टीकरण देखील या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी दिलेलं आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्ताचा भीषण तुटवडा पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरामध्ये विविध रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून रक्तदान शिबिरं झालेली नाही आहेत। त्यामुळं 10 रक्तपेढ्यांमध्ये या ठिकाणी रक्त नसल्याचं पाहायला मिळते, म्हणजे अतिशय कमी या ठिकाणी रक्ताच्या पिशव्या ज्या आहेत ते उपलब्ध आहेत। प्रामुख्यानं शस्त्रक्रिया ज्या आहेत ते 10 शस्त्रक्रिया या पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत, म्हणजे त्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत। नियोजित वेळेमध्ये शस्त्रक्रिया या होणार होत्या, मात्र रक्ताचा तुटवडाच या ठिकाणी एवढा निर्माण झाला आहे की त्या रक्ताच्या कमतरतेमुळे, रक्ताच्या तुटवड्यामुळे या शस्त्रक्रिया ज्या होत्या त्या पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भीषण प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालय असेल किंवा खाजगी रुग्णालय असेल, या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी रक्त द्यावं लागतं, मात्र रक्ताची कमतरता यामागचे कारणं म्हणजे मतदान असेल, निवडणुका असतील किंवा त्यानंतर लागलेल्या सुट्ट्या किंवा उन्हाचा तडका, यामुळे शिबिरं झालेले नाही आहेत आणि त्याचाच परिणाम आता रक्ताच्या साठ्यावर पाहायला मिळतोय। रक्ताच्या साठ्यामध्ये अतिशय कमतरता पाहायला मिळत असताना कुठेतरी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते, मात्र त्यांना वेळेवर रक्त मिळत नाहीये। त्यामुळे शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्यात आणि त्या पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला लाखो रुपये पुरवणारा तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कोण याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत। खरं तर रविवारी पहाटे पुण्यातील कल्याणीनगर परिसरामध्ये एका अलिशान कारनं दोघा IT इंजिनियरला उडवत त्यांचा बळी घेतला होता। त्याच दिवशी या आरोपीचे ब्लड सॅम्पल आरोपीने बदलले होते। या प्रकरणात आता ससूनच्या 2 डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर ससूनचा शिपाई घटकांबळे याला सुद्धा पुणे पोलिसांनी अटक केली आहे। परंतु घटकांबळे याला लाखो रुपये पुरवणारा तो राजकीय नेत्याचा कार्यकर्ता कोण याचा शोध जो आहे तो आता पुणे पोलीस घेताना दिसत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच नेते व्यस्त असताना बीडमध्ये जातीयवाद उफाळताना पाहायला मिळतोय। बीडमधील 2 गावांमध्ये वंजारी समाजाने मराठा समाजाच्या कोणत्याही दुकानामध्ये जर वस्तू घेतली तर त्यांना 5,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल अशा प्रकारचा फतवा काढलेला आहे। एक प्रकारे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असला तरी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल गांभीर्याने दखल घेण्याचे सुद्धा सांगितलेलं आहे। अजित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की या संदर्भाची माहिती घेण्यात येईल आणि असं जर असेल यामध्ये जो कोण दोषी आढळलं तर त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्यात येईल आणि हा प्रकार रोखण्यात येईल असं एकंदरीत अजित पवार यांनी म्हटलेलं। मात्र महायुतीमधील इतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे नक्की काय निर्णय घेणार आणि इतर नेत्यांचं यावरती काय प्रतिक्रिया हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश धोत्रेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। रायगड लोकसभा मतदारसंघात थेट सामना राहिला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे। देशामध्ये अंतिम टप्प्यातलं मतदान अजूनही बाकी आहे
असं असताना रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अनंत गीते यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेत आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चेला उधाण आलेलं आहे. अनंत गीते हे बहुमताने विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन अशा आशयाच्या बॅनरवरतीच अनंत गीते हे केंद्रीय भावी मंत्री असल्याचा स्पष्ट उल्लेख देखील या बॅनरमध्ये करण्यात आलेला आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव बस स्थानकाच्या परिसरामध्ये अशा आशयाचे बॅनर लागल्यामुळे नेमका हा शिवसेनेचा आत्मविश्वास आहे की अतिउत्साहीपणा असं देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. आता अनंत गीते यांच्या अभिनंदनपर आणि भावी केंद्रीय मंत्री म्हणून लागलेल्या बॅनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती देखील बॅनरबाजीतून उत्तर देतंय काय आणि हा वाद दोघांमधला चिघळतोय काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित खामगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.